तर मंडळी, विदर्भ मान्सूनच्या शॉर्ट बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे। ज्या पावसाची शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक विदर्भात प्रचंड उत्सुकतेनं वाट पाहत होता, प्रचंड आतुरता शेतकऱ्यांना होती, तो पाऊस, त्या पावसाचं त्या वरुण राजाचं आगमन आजपासून झालं आहे आणि विदर्भात आजपासून मान्सूनने सुद्धा प्रवेश केला आहे आणि मान्सून सक्रिय झाला आहे। तर मग की आज सायंकाळनंतर अमरावती जिल्ह्यासहित विदर्भाच्या अनेक भागामध्ये जोरदार असा वादळी वाऱ्यासहित प्रचंड विजांच्या कडकडाटासह मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू झाला असून आता पुढचे काही दिवस हा पाऊस निरंतरपणे चालण्याची शक्यता आहे। आज उद्या परवा पावसाचं प्रमाण थोडंफार कमी जास्त राहू शकते, परंतु 15 तारखेनंतर किंवा 16 तारखेनंतर मोठ्या प्रमाणात पाऊस विदर्भात पोहोचू शकतो आणि 22 जुलैनंतर या पावसाचं प्रमाण अतिवृष्टीकडे वळू शकते। 18-19 जुलैला सुद्धा मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीचा पाऊस विदर्भात होऊ शकतो आणि 22 तारखेनंतर ते 26 तारखेपर्यंत पुन्हा एकदा विदर्भाच्या अनेक भागामध्ये जबरदस्त असा पाऊस होऊ शकतो। त्यामुळे आता मोठ्या प्रमाणात पाऊस जो आहे हा विदर्भात आता सुरू झालेला आहे आणि पुढचे 8 ते 10 दिवस हा पाऊस असा सुरू राहण्याची शक्यता आहे। आता बघूया पुढे काय काय होते, तर या संदर्भात काही अपडेट आल्यास आम्ही निश्चितचपणे आपल्याला कळवू। तोपर्यंत आजच्या या शॉर्ट बुलेटिनमध्ये येथेच थांबतो। धन्यवाद, नमस्कार, जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, जय विदर्भ।